लैंडस्टीनर्स लॉ, ये कार्ल लैंडस्टीनर जिन्होंने एबीओ ब्लड ग्रुप सिस्टम दिया है, और वो कहता है इफ अ पर्टिकुलर एंटीजन इज प्रेजेंट ऑन आरबीसी देन इट्स करस्पॉन्डिंग एंटीबॉडी मस्ट बी एब्सेंट इन प्लाज्मा। नाउ अगर एंटीजन ए है तो इसकी करस्पॉन्डिंग एंटीबॉडी होगी एंटी ए एंटीबॉडी। इफ एंटीजन इज अ बी देन उसकी करस्पॉन्डिंग एंटीबॉडी होगी दैट इज एंटी बी एंटीबॉडी। तो ये है दोस्तों, फॉर एग्जांपल इन ब्लड ग्रुप ए if RBC or antigen A then its corresponding antibody that is anti-A is absent in plasma. If in case of blood group B में क्या है, if RBC have antigen B then its corresponding antibody that is anti-B is absent in plasma. If person have blood group AB and that RBC have both antigen A and B then their corresponding antibodies and that is anti-A and anti-B are absent in plasma. And if person have blood group O, suppose RBC do not have either antigen that is A or B then their corresponding antibodies that is anti-A and B are present in plasma. Clear है? Is that clear? हो आगे बात करते हैं दोस्तों जेनेटिक्स ऑफ ब्लड ग्रुप, जेनेटिक्स ऑफ एबीओ ब्लड ग्रुपिंग, और फिर मैं आगे लेके जाता हूं जेनेटिक्स ऑफ एबीओ ब्लड ग्रुपिंग। जेनेटिक्स ऑफ एबीओ ब्लड ग्रुपिंग ये आपको पता होना चाहिए, ये बहुत इंपॉर्टेंट है। Genetics of ABO blood grouping. Do you know that a character is controlled by a gene? A gene control a particular character. Basic चीजें हैं. Suppose my skin color is controlled by a gene. Okay, my hair pattern either they are straight or curly. It is controlled by a particular gene. My color of my eyes is controlled by a particular gene. Either they are gray, blue और दोस्तों black. तो ये सभी होता है. मेरी height is controlled by a particular gene. So gene control the characters. Gene क्या करते हैं दोस्तों? They control the character. वैसे blood group is the character of that human being. Blood group is a character of human being. Either मेरा blood group ये है तो ये ही रहेगा, O है तो O ही रहेगा, B है तो B ही रहेगा. So that gene control the character. And gene दोस्तों, gene में क्या होता है? होते हैं alleles. These are the alternative form of genes. Now what are gene? Basic चीजें. What is meant by gene? जीन क्या है दोस्तों? जीन के बारे में बात करेंगे तो जीन इट इज अ सेगमेंट ऑफ डीएनए। इट इज अ सेगमेंट, डीएनए का एक टुकड़ा होता है, सीक्वेंस ऑफ न्यूक्लियोटाइड, इट इज अ सेगमेंट ऑफ डीएनए दैट इज अ जीन। और जीन दोस्तों इट इज रिस्पॉन्सिबल फॉर, जीन क्या होता है? इट इज रिस्पॉन्सिबल फॉर दोस्तों inheritance and expression of character. It is responsible for inheritance and expression of, दो चीजें हैं। inheritance means माँ बाप से या फिर पेरेंट्स से ऑफस्प्रिंग में जाना, और वो ऑफस्प्रिंग में एक्सप्रेस हो जाना चाहिए वो जीन। सो inheritance and expression of particular characters, okay, particular character, तो इसे कहते हैं दोस्तों जीन, अ सेगमेंट ऑफ डीएनए एंड इट इज रिस्पॉन्सिबल फॉर इनहेरिटेंस एंड एक्सप्रेशन ऑफ पर्टिकुलर कैरेक्टर, इसे कहते हैं जीन। नाउ व्हाट इज द कांसेप्ट ऑफ अलील्स? याद रखो दो चीजें आपको पता होना चाहिए। व्हाट इज मीन बाय अलील्स? अलील्स मींस दोस्तों अल्टरनेटिव फॉर्म ऑफ जीन्स। अलील्स मींस ये होते हैं अल्टरनेटिव फॉर्म ऑफ जीन्स। मैं समझाता हूं क्या होता है अल्टरनेटिव फॉर्म ऑफ जीन्स, उसे कहते हैं अलील। फॉर एग्जाम्पल दोस्तों एक जीन है विच कंट्रोल दी हाइट इन पी प्लांट। ओके, फॉर एग्जाम्पल दोस्तों एग्जाम्पल की बात करते हैं। फॉर एग्जाम्पल अ पर्टिकुलर जीन कंट्रोल, क्या कंट्रोल करता है? कंट्रोल दोस्तों, ये पी प्लांट का सबको एग्जाम्पल है पाइजम सटाइवोन, ग्रेगोर जोहान मेंडल, बाप है जेनेटिक्स के। ओके, फादर ऑफ जेनेटिक्स है। अ पर्टिकुलर जीन कंट्रोल दोस्तों कंट्रोल हाइट इन अ गार्डन पी प्लांट। आपको पता है दोस्तों हमें हाइट का मतलब होता है कि टॉलनेस नहीं, हाइट के दो फीचर्स होते हैं। हाइट आर टू टाइप्स, तो दोस्तों उसके दो अलील होंगे। ये जो हाइट है इसके दो टाइप होते हैं, कभी भी याद रखो। हमें हाइट मतलब ऊंचाई बताया गया है नहीं, हाइट
इन केस ऑफ ह्यूमन बीइंग या फिर प्लांट दो फीचर है दोस्तों, एक है टॉलनेस, टॉलनेस जो कि ज्यादा हाइट है, और दूसरा दोस्तों कम हाइट वाला डॉर्फनेस. आपण म्हणतो त्याची हाईट कमी आहे आणि हाईट जास्त आहे. तो टॉलनेस म्हणजे टॉल आणि डॉर्फ लक्षात ठेवा. टॉल आणि डॉर्फ, टॉल म्हणजे जास्त हाइट आणि डॉर्फ म्हणजे कमी हाइट. नाउ ये जो टॉलनेस होता है, तो ये जो हाइट है, दैट हाइट इज कंट्रोल्ड बाय अ पर्टिकुलर जीन, और उस जीन के दो अल्टरनेटिव फॉर्म है दोस्तों, दैट इज अलील, एक अलील है अलील कैपिटल टी जो होता है, कैपिटल टी कंट्रोल दोस्तों टॉलनेस, एंड अलील स्मॉल टी कंट्रोल द डॉर्फनेस. ये हमेशा याद रखो, ये alleles है. These are the two alternative form of genes, that one allele control the dominant और another allele control the recessive trait. यहाँ पे tallness dominant trait है. मैं एग्जांपल के लिए आपको बोल रहा हूँ, यहाँ पे tallness एक कैरेक्टर में दो ट्रेट होते हैं, हमेशा याद रखो. एक कैरेक्टर में दो या फिर दो से ज्यादा ट्रेट होंगे. ये डोमिनेंट ट्रेट है, और ये जो है दोस्तों, जो ये है रिसेसिव ट्रेट डॉर्फनेस. डोमिनेंट ट्रेट म्हणजे ते पुढे जाईल. डॉमिनेंट म्हणजे अगर ये दोनों साथ में है, कैपिटल और स्मॉल टी, तो ये कैपिटल टी एक्सप्रेस होगा, उसे कहते हैं डोमिनेंट ट्रेट. अ ट्रेट व्हिच एक्सप्रेस इन हेटेरोजाइगस कंडीशन, अ ट्रेट व्हिच एक्सप्रेस इन हेटेरोजाइगस कंडीशन, इसे कहते हैं डोमिनेंट ट्रेट. और रिसेसिव ट्रेट मींस अ ट्रेट ओनली एक्सप्रेस इन होमोजाइगस कंडीशन. नाउ होमोजाइगस और हेटेरोजाइगस क्या है आपको पता होना चाहिए दोस्तों, तभी जाके बाकी की चीजें आपको क्लियर होंगी. नाउ ये जो कैपिटल टी है, इसे कहते हैं होमोजाइगस कंडीशन. होमोजाइगस का मतलब होता है, होमोजाइगस मींस दोस्तों बोथ द अलील आर सिमिलर, सिमिलर अलील. या फिर इसे कहते हैं कैपिटल टी स्मॉल टी. ये हो गया दोस्तों हेटेरोजाइगस. यहाँ पे दो अलील आर डिसिमिलर, हेटेरोजाइगस मींस डिसिमिलर अलील. स्मॉल टी ये भी होमोजाइगस हो गया, पर ये दोस्तों होमोजाइगस रिसेसिव होता है. ये क्या कंडीशन है, ये है होमोजाइगस रिसेसिव, ये वाला होमोजाइगस डोमिनेंट, और ये कैपिटल टी स्मॉल टी ये हेटेरोजाइगस हो गया. नाउ और दो चीजें तो आपको जीन और अलील के बारे में पता होना चाहिए. कैपिटल टी एंड स्मॉल टी, दीज आर द अलील ऑफ अ जीन व्हिच कंट्रोल द हाइट. तो दोस्तों नाउ अलील भी दो टाइप के होते हैं, या हमेशा याद रखो टाइप्स ऑफ अलील. बेसिकली मैं आपको बताना चाहूँ टाइप्स ऑफ अलील मतलब क्या है. टाइप्स ऑफ अलील आपको पता होना चाहिए दोस्तों. अलील्स के दो टाइप है. थोड़ा सा ऊपर जाएगा, नहीं जा सकता ऊपर, आपके ऊपर से याद रखो. एक होता है डोमिनेंट अलील. डोमिनेंट अलील क्या है, डोमिनेंट अलील. और क्या है दोस्तों, व्हाट इज द कॉन्सेप्ट ऑफ रिसेसिव अलील. नाउ ये जो डोमिनेंट अलील है, इट एक्सप्रेस इन बोथ होमोजाइगस एंड हेटेरोजाइगस कंडीशन. इट एक्सप्रेस, सिंपल बता रहा हूं, इट एक्सप्रेस इन होमोजाइगस एज वेल एज हेटेरोजाइगस कंडीशन. होमोजाइगस एंड हेटेरोजाइगस कंडीशन. इट एक्सप्रेस इन होमोजाइगस एंड हेटेरोजाइगस कंडीशन, दोनों कंडीशन में एक्सप्रेस होता है कौन, डोमिनेंट अलील. फॉर एग्जांपल की बात करेंगे दोस्तों, तो ये जो है याद रखो कैपिटल टी भी टॉल है, एंड कैपिटल टी स्मॉल टी, ये दोनों क्या है, ये दोनों दोस्तों टॉल ही तो है. तो इसे कहते हैं दैट होमोजाइगस डोमिनेंट अलील एक्सप्रेस इन बोथ होमोजाइगस एज वेल एज, ये होमोजाइगस कंडीशन है, और कैपिटल टी स्मॉल टी हेटेरोजाइगस कंडीशन है. नाउ व्हाट इज मीन बाय रिसेसिव अलील. तो ये जो रिसेसिव अलील है दोस्तों, इट एक्सप्रेस ओनली होमोजाइगस कंडीशन. रिसेसिव अलील क्या होता है, इट एक्सप्रेस अलील, इट एक्सप्रेस म्हणजे उससे कैरेक्टर बनता है. इट एक्सप्रेस इन ओनली, इट एक्सप्रेस ओनली इन होमोजाइगस कंडीशन. इट एक्सप्रेस ओनली इन होमोजाइगस कंडीशन. फॉर एग्जांपल मान लो स्मॉल टी ये आपने, इट इज डॉर्फ. फॉर एग्जांपल दोस्तों स्मॉल टी क्या है, स्मॉल टी क्या है, दैट इज स्मॉल टी क्या होता है, डॉर्फ. तो डॉर्फ इज अ रिसेसिव फीचर, तो ये आपको पता होना चाहिए. होमोजाइगस अलील, रिसेसिव अलील, डोमिनेंट अलील, सॉरी होमोजाइगस कंडीशन, हेटेरोजाइगस कंडीशन, डोमिनेंट अलील, रिसेसिव अलील, आणि आणखीन एक बोललो दॅट इज काय बोललो, हे तुम्हाला कळणं गरजेचं आहे. हे क्लियर है. आई होप कि तुम्हाला हे असणार आहे जेनेटिक्स मध्ये. सीबीएसई में ये सब था, और इवन दो 10th में भी था आपको स्टेट बोर्ड में, तो आपको पता होना चाहिए
कि होमोजाइगस क्या होता है। होमोजाइगस का मतलब होता है, होमोजाइगस इंडिविजुअल होता है दोस्तों, हमेशा रखो। ये क्या होता है होमोजाइगस, इंडिविजुअल है, इंडिविजुअल विथ इंडिविजुअल। होमोजाइगस क्या है दोस्तों, इट इज इंडिविजुअल। homozygous individual have similar allele, ये have they have similar allele. For example, इनकी एग्जाम्पल की बात करें दोस्तों, these are capital T और capital T small t, इसे कहते हैं होमोजाइगस। अभी कैपिटल टी होमोजाइगस डॉमिनंट झाला आणि स्मॉल टी हा होमोजाइगस रिसेसिव्ह झाला। हेट्रोझायगस सुद्धा इंडिव्हिज्युअल असतो। हेट्रो म्हणजे डिफरंट रे लेकरांनो, हेट्रोजाइगस भी दोस्तों इंडिविजुअल होता है। और ये जो हेट्रोजाइगस इंडिविजुअल है ना, ये जो हेट्रोजाइगस इंडिविजुअल हैव दोस्तों, इट हैव डिसिमिलर एलील। इसमें क्या होता है, दे हैव दोस्तों डिसिमिलर एलील। डिसिमिलर एलील मतलब, डिसिमिलर एलील्स का मतलब होता है, फॉर एग्जांपल दोस्तों बात करेंगे तो कैपिटल टी स्मॉल टी इज अ हेट्रोजाइगस इंडिविजुअल, कैपिटल टी स्मॉल टी इज अ हेट्रोजाइगस इंडिविजुअल। ये क्लियर है। ये थोड़ा सा बेस मैंने बोला है, सब जगह पे है यार, मेंडल हर एक जगह पे है, चाहे वो स्टेट बोर्ड हो, आईसीएसई हो, सीबीएसई हो। तो आपको चीजें पता होना चाहिए, डोमिनेंट एलील क्या है, रिसेसिव एलील क्या है, और होमोजाइगस इंडिविजुअल क्या है, हेट्रोजाइगस इंडिविजुअल क्या है, जीन क्या होता है, और एलील क्या है, एलील इज अल्टरनेटिव फॉर्म ऑफ जीन्स। तो ये थोड़ा सा बेसिक बन गया। ना ये कॉन्सेप्ट मैं बताना चाहूंगा दोस्तों कि डोमिनेंट, अगर दोस्तों यहाँ पे याद रखो, ये आपको पता होना चाहिए। दो चीजें मैं समझाना चाहूंगा, मल्टीपल अलील्स और मल्टीपल अलील्स और कोडॉमिनन्स क्या होता है। जरा लक्ष द्या, आता तुम्ही सांगायचंय, तुम्हाला सगळं माहिती आहे, आता तुम्ही जरा लक्ष द्या। कोडॉमिनन्स म्हणजे काय हे पण सांगतो। आता मल्टिपल अलील म्हणजे काय, मल्टिपल अलील म्हणजे काय, नॉर्मली तुम्ही मला सांगा, नॉर्मली वन जीन हैव हाउ मेनी अलील्स, नॉर्मली वन जीन हैव हाउ मेनी अलील्स, टू। इफ दोस्तों मल्टीपल अलील का कंडीशन यह है, इफ वन जीन हैव मोर देन टू अलील, मोर देन टू अलील, टू से ज्यादा अलील्स है तो उसे कहते हैं कॉन्सेप्ट ऑफ मल्टीपल अलील्स, उसे कहते हैं कॉन्सेप्ट ऑफ मल्टीपल अलील्स, समझे। ओके। और एक चीज है दोस्तों, और एक चीज है, नाउ व्हाट इज मीन बाय कोडॉमिनेंस। और एक चीज आपको बोलना चाहूंगा, व्हाट इज मीन बाय कोडॉमिनेंस, पता है आपको, ये नाम सुना है आपने कोडॉमिनेंस। कोडॉमिनेंस क्या होता है, कोडॉमिनेंस नाम सुना है, नहीं? ओके, समझाता हूं, ये बहुत फेमस है कोडॉमिनेंस। ये बोथ अलील एक्सप्रेस इक्वली, उसे कहते हैं कोडॉमिनेंस। अभी देखो, पहले तो उसके बाद, पहले तो मैं कोडॉमिनेंस बाद में, पहले डोमिनेंस क्या है यहां लिखता हूं, कोडॉमिनेंस। पहले डोमिनेंस क्या है दोस्तों, वो पहले डोमिनेंस, फॉर एग्जांपल व्हाट इज द कॉन्सेप्ट ऑफ डोमिनेंस, आपको पता चाहिए। डोमिनेंस का मतलब होता है, ओके, यहाँ पे डोमिनेंस में दोस्तों ओनली द डोमिनेंट अलील, ओनली द डोमिनेंट अलील, कौन सा है, किसे कहेंगे डोमिनेंट अलील, एक्सप्रेस इन बोथ हेटेरोजाइगस एंड होमोजाइगस कंडीशन, ओनली द डोमिनेंट अलील एक्सप्रेस, फक्त डोमिनेंट अलीलच एक्सप्रेस होतो। फॉर एक्झाम्पल जर तुम्ही बघितलं, फॉर एक्झाम्पल लक्षात घ्या, इथं कॅपिटल टी आणि स्मॉल टी आहे, हे काय, हे टॉल आहे, हे टॉल प्लांट आहे, म्हणजे इथं फक्त डॉमिनंट अलीलच एक्सप्रेस झालाय, जो की कॅपिटल टी आहे, स्मॉल टी एक्सप्रेस झालाय का नाही, ह्याला म्हणायचं लॉ ऑफ डॉमिनन्स, लॉ ऑफ डॉमिनन्स। आता रिसेसिव्ह कंडिशन काय असते, रिसेसिव्ह कंडिशन मध्ये, ओके, आता ह्याला म्हणायचं डॉमिनन्स, ह्याला म्हणायचं डॉमिनन्स, इथं काय ओनली डॉमिनंट अलील एक्सप्रेस, याला म्हणायचं असतं डॉमिनंट। आता जरा लक्ष द्या, आता कोडॉमिनन्स काय प्रकार आहे हे तुम्हाला जरा सांगतो, कोडॉमिनन्स त्याचं एक्झाम्पल सांगतो। ह्या कोडॉमिनन्स मध्ये काय असतं, इथं बोथ अलील, कोणीही डॉमिनंट कोणीही रिसेसिव्ह अलील नसतो, बोथ अलील्स एक्सप्रेस, बोथ अलील एक्सप्रेस देमसेल्स, दोन्ही पण अलील एक्सप्रेस होतात, बोथ अलील एक्सप्रेस देमसेल्स, बोथ अलील एक्सप्रेस इक्वली, देमसेल्स द्या सोडून, बोथ अलील एक्सप्रेस इक्वली, दोन्ही पण अलील इक्वली एक्सप्रेस होतात, त्याला म्हणायचं कोडॉमिनन्स, त्याला म्हणायचं कोडॉमिनन्स, बोथ अलील एक्सप्रेस इक्वली, त्याला म्हणायचं कोडॉमिनन्स। एक्झाम्पल घेऊन सांगतो, हे लक्षात ठेवा, फक्त शब्द लक्षात ठेवा, बोथ अलील एक्सप्रेस इक्वली।
मल्टिपल आलेल. आता समजा डॉमिनन्स एक्झाम्पल काय तुम्हाला सांगतो की लॉ ऑफ डॉमिनन्स काय सांगतो. लॉ ऑफ डॉमिनन्स थोडस बेसिक करतोय बरं का, कोणी शिकवणार नाही तुम्हाला. बॉडी फ्लुइड अँड सर्क्युलेशन सोडून बेसिक जेनेटिक्स कोणी शिकवणार नाही. मला फक्त दोनच शब्द समजून सांगायचे की मल्टिपल अलील आणि कोडॉमिनन्स. हे ब्लड ग्रुप मध्ये, कारण हा प्रश्न विचारलाय, एबीओ ब्लड ग्रुपचे सिस्टम आहे. लॉ ऑफ डॉमिनन्स म्हणजे काय की जो डॉमिनंट कॅरेक्टर आहे एक्सप्रेस इन हेट्रोझायगस कंडिशन. लॉ ऑफ डॉमिनन्स काय सांगतो, जो डॉमिनंट कॅरेक्टर आहे एक्सप्रेस इन हेट्रोझायगस कंडिशन. जो डॉमिनंट अलील असतं, डॉमिनंट अलील एक्सप्रेस इन, डॉमिनंट अलील एक्सप्रेस इन हेट्रोझायगस कंडिशन, हेट्रोझायगस कंडिशन. फॉर एग्जाम्पल, आता नीट लक्ष द्या, फॉर एग्जाम्पल दोस्तों, फॉर एग्जाम्पल यहाँ पे जो टॉल है, टॉल हा डोमिनेंट ट्रेट है, इट इज अ डोमिनेंट ट्रेट, और उसका जो अलील है वो है कैपिटल टी. सपोज दूसरा है डॉर्फ, वो रिसेसिव ट्रेट है और इसका जो अलील है वो है स्मॉल टी. अगर हेट्रोझाइगस कंडीशन है, हेट्रोझाइगस कंडीशन म्हणजे काय, कैपिटल टी स्मॉल टी, ये हेट्रोझाइगस इंडिविजुअल है. तो ये जो हेट्रोझाइगस इंडिविजुअल है और हेट्रोझाइगस कंडीशन है ये कैपिटल टी स्मॉल टी, मगर ये क्या है, इसमें इसका अगर देखेंगे तो ये क्या है दोस्तों, फिनोटिपिकली ये टॉल है. फिनोटिपिकली ये क्या है, ये टॉल होता है, म्हणजे कॅपिटल टी एक्सप्रेस झालाय. नाउ जिनोटाइप म्हणजे लक्षात ठेवा, जिनोटाइप म्हणजे जेनेटिक मेकअप ऑफ ऑर्गॅनिझम, त्याला जिनोटाइप म्हणतात. आणि फिनोटाइप म्हणजे दॅट इज एक्सटर्नल अपिअरन्स, त्याला म्हणजे फिनोटाइप, जे दिसतंय ते फिनोटाइप. याच्यामध्ये जर तुम्ही बघत असताल, जिनोटाइप म्हणजे जेनेटिक मेकअप. लक्षात ठेवा, जिनोटाइप म्हणजे काय, जिनोटाइप का मतलब होता है दोस्तों, जिनोटाइप मीन्स जेनेटिक मेकअप, जेनेटिक मेकअप ऑफ दैट ऑर्गेनिझम, ऑफ एन ऑर्गेनिझम, त्याला म्हणायचं ऑफ एन ऑर्गेनिझम, त्याला म्हणायचं जिनोटाइप. कसं, लक्षात ठेवा, एक्झाम्पल सांगतो फटाफट. एग्जाम्पल ऑफ जीनोटाइप, कैपिटल टी ये जीनोटाइप है, कैपिटल टी स्मॉल टी ये भी जीनोटाइप है, और स्मॉल टी ये भी जीनोटाइप है. नाउ व्हाट इज मीन बाय फिनोटाइप, फिनोटाइप म्हणजे एक्सटर्नल अपिअरन्स. फिनोटाइप म्हणजे काय, एक्सटर्नल अपिअरन्स, एक्सटर्नल अपिअरन्स, तर दिसायला कसं आहे त्याला म्हणायचं फिनोटाइप. एक्सटर्नल अपिअरन्स म्हणजे काय की दोन गोष्टी. फॉर एक्झाम्पल फिनोटाइप बद्दल सांगायचं झालं तर टॉल आणि डॉर्फ हे फिनोटाइप आहेत. टॉल आणि डॉर्फ हे काय फिनोटाइप आहेत. आणि जिनोटाइप म्हणजे कॅपिटल टी स्मॉल टी. क्लियर है, इज दैट ओके. सो ये डोमिनेंट हेट्रोजाइगस कंडीशन टॉल है और F1 हाइब्रिड में डोमिनेंट एलील एक्सप्रेस होता है. नाउ कोडोमिनेंस क्या है, कोडोमिनेंस किसे कहते हैं, कोडोमिनेंस का मतलब है दोस्तों, को मीन्स बोथ, यहाँ पे बोथ अलील एक्सप्रेस इक्वली, यहाँ पे बोथ अलील जो है दोस्तों, बोथ अलील एक्सप्रेस इक्वली, बोथ अलील एक्सप्रेस इक्वली. लक्षात ठेवा, बोथ अलील एक्सप्रेस इक्वली, दोन्ही पण इक्वली एक्सप्रेस वाले, बोथ अलील आर एक्सप्रेसिंग इक्वली, इसे कहते हैं दोस्तों कोडोमिनेंस. ये बहुत ही इंपॉर्टेंट है, द कॉन्सेप्ट ऑफ कोडोमिनेंस. ये आपको क्लियर कट पता होना चाहिए, ये आपको पता होना चाहिए कि इसका मतलब क्या है कोडोमिनेंस का. ओके, ये आपको पता होना चाहिए व्हाट इज द कॉन्सेप्ट ऑफ कोडोमिनेंस. ठीक है, सो यहाँ पे बोथ अलील एक्सप्रेस इक्वली, उसे कहते हैं कोडोमिनेंस. ओके, दैट इज कॉल्ड एज अ कोडोमिनेंस. आता जरा लक्ष द्या, म्हणजे बोथ अलील इक्वली डॉमिनंट असं म्हणता येईल. इथं काय, बोथ अलील इक्वली डॉमिनन्स असं पण म्हणता येईल. आता जरा लक्ष द्या, आता कोडॉमिनन्स एक्सप्रेशन आहे बोथ अलील एक्सप्रेस इक्वली. जरा लक्ष द्या, आता त्याचं एक एक्झाम्पल, याचं एक्झाम्पल आहे सांगतो समजून. दॅट इज दोस्तों, दॅट इज
ये होता है दैट इज कोट कलर, म्हणजे स्किन कलर, कोट कलर इन कॅटल. एक गाय आहे त्याच्यामध्ये बघा कोडॉमिनन्स आहे, त्याचा कोट कलर. समजा काय असतं, दोन कलर आहेत, एक आहे युनोटाइप डब्ल्यू कॅपिटल डब्ल्यू, हा काय व्हाईट कलरचे, व्हाईट कलर, कॅपिटल डब्ल्यू व्हाईट कलर, आणि कॅपिटल आर हा रेड कलर आहे, हा रेड कलर आहे, आणि दोन्ही पण डॉमिनंट आहे, लक्षात ठेवा. आता होतं काय, आणि हा जर का यांचा क्रॉस झाला, लक्षात ठेवा हे रेड आहे, हे रेड आणि व्हाईटचा क्रॉस झाला, लक्षात ठेवा रेड कलरची गाय आहे आणि समजा व्हाईट कलरचा बैल आहे, असं इमॅजिन करा. कॅटल आहेत, रेड कॅटल आणि व्हाईट कॅटल, ह्यांचा जर क्रॉस झाला तर तयार होत असतं, लक्षात ठेवा दॅट इज कॅपिटल डब्ल्यू और कॅपिटल डब्ल्यू कॅपिटल आर. याचा कलर मात्र कसा असतो, याला रोन कलर म्हणतात. रोन कलर म्हणजे याच्यामध्ये दोन्ही पण कॅरेक्टर एक्सप्रेस होतात. समजा इमॅजिन करा मुलांनो, काय समजा ही आहे रेड कलरची गाय. आता मला इथं काढता येईल का नाही माहित नाही, पण ट्राय तर करतो, बघूया. ही रेड कलरची गाय आहे, ही रेड कलरची गाय, ठीक आहे. हा अरे सॉरी, हे उलट झालं, जरा लक्ष द्या. हा व्हाईट पाहिजे, डब्ल्यू व्हाईट, आणि हा रेड पाहिजे, हा रेड. तर हे समजा इथं इमॅजिन करून घ्या काय असतं, हे व्हाईट म्हणजे इथं रेड कलरची गाय आहे, सॉरी व्हाईट कलरची गाय, आय एम सो सॉरी. आता इथं चित्र काढता येणार नाही मला, जागा अपुरी, तरी पण प्रयत्न करतो. हे जेनेटिक्स सुरू झाले, थोडस समजून घ्या. हे व्हाईट कलरची गाय, हे व्हाईट कलरची गाय. आता इकडे रेड कलरची गाय, दुसरी गाय कोणती, रेड कलर. इमॅजिन करा ही दुसरी गाय रेड कलरची, गाय म्हणण्यापेक्षा दुसरा कॅटल समजून घ्या. हा रेड कलरचा आहे, एक मेल फिमेल इमॅजिन करा, हे रेड कलरचा आहे. आता यांच्यामध्ये व्हाईट अँड रेडचा जर हे केलं, व्हाईट अँड रेड जर का ह्यांना लक्षात ठेवा एक्सप्रेस व्हायला चान्स दिला, हे समजा रेड आहे, इमॅजिन करा हा रेड आहे, ह्यांना एक्सप्रेस व्हायला जर चान्स दिला तर काय होतं, यांना जर एक्सप्रेस व्हायला चान्स दिला मुलांनो, तर समजून घ्या काय होतं की हा आहे रेड कलरचा कॅटल, दिस इज अ रेड कलर कॅटल. तर याला जर एक्सप्रेस व्हायला चान्स दिला आणि हा आहे व्हाईट कलरचा कॅटल, तर काय होतं, दोन्ही पण जीन एक्सप्रेस होतात, याला कोडॉमिनन्स म्हणतात. इथं काय होतं मुलांना, दोन्ही पण जीन काय होतात, एक्सप्रेस होतात, यालाच कोडॉमिनन्स म्हणायचं. तर तुम्ही जर्सी गाय बघितलं असणार, त्याच्यामध्ये असं असतं व्हाईट कलर आणि त्याच्यावर लाल 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 धब्बे असतात, कारण की दोन्ही पण जीन तिथे एक्सप्रेस झाले. तर हे जे तयार होणार आहे इथं कॅटल, हे जे इथं कॅटल तयार होणार याला रोन कलर म्हणतात. समजा हे असं आहे, हे इथं कॅटल तयार झालं हे असं, तर लक्षात ठेवा नो डाऊट हे कसं असणार आहे, याच्यामध्ये दोन्ही पण कलर असणार आहेत, काय व्हाईट, व्हाईट पण, आणि त्याला व्हाईट तर कलर असणारच आहे, सोबत रेड कलर पण असणार आहे. कोणता, सोबत कोणता कलर असणार आहे, रेड कलर पण. तुम्ही असं बघितलं असणार आहे बघा, ठीक आहे, जर्सी गाय वगैरे असते बघा अशी, बघितलंय का, याला रोन कलर म्हणतात. इथं दोन्ही कलर एक्सप्रेस झालेत, ह्याला म्हणायचं असतं कोडॉमिनन्स, ह्याला म्हणायचं असतं कोडॉमिनन्स, वेयर बोथ कलर एक्सप्रेस इक्वली, जहां पे दोनों कलर इक्वली एक्सप्रेस होते उन्हें कहते हैं कोडॉमिनन्स. कळालं का, जिथं दोन्ही कलर इक्वली एक्सप्रेस झालात त्याला म्हणायचं असतं कोडॉमिनन्स. समझा, इसे कहेंगे कोडॉमिनन्स, वेयर बोथ कलर एक्सप्रेस इक्वली. कळतंय का, कोडॉमिनन्स, बोथ अलील्स एक्सप्रेस इक्वली, कोई भी रिसेसिव नहीं है और कोई भी डोमिनेंट नहीं है,
इसे कहते हैं दोस्तों कोडॉमिनन्स, इसे कहते हैं कोडॉमिनन्स. आता जरा लक्ष द्या, ह्याला म्हणायचं कोडॉमिनन्स, याला काय म्हणायचं असतं, कोडॉमिनन्स. नाउ अगर हम बात करेंगे दोस्तों यहाँ पे, तो ये है कोडॉमिनेंस का एग्जांपल. नाउ प्लीज पे अटेंशन, दिस इज एन एग्जांपल ऑफ कोडॉमिनेंस. नाउ प्लीज पे अटेंशन. नाउ दिस इज एन एग्जांपल ऑफ कोडॉमिनेंस. आता हे जे WW असतं याला म्हणायचं जिनोटाइप, आणि व्हाईट कलर हा फिनोटाइप आहे. कॅपिटल आर जिनोटाइप और रेड कलर इज द फिनोटाइप. एक्सटर्नल अपीयरन्स बघा, रेड कलर फिनोटाइप है, व्हाइट कलर फिनोटाइप है, जिनोटाइप जेनेटिक मेकअप है. सो ये है डोमिनेंस, ये हो गया लॉ ऑफ डोमिनेंस, ये हो गया कोडोमिनेंस. ब्लड ग्रुप में कोडोमिनेंस भी होता है और मल्टीपल एलील भी होता है. आगे चलते हैं, आगे चलते हैं, आगे चलते और बात कर दोस्तों. एक इनकम्प्लीट डोमिनेंस होता है, ते गोष्ट वेगळी, ते आता इथं नाहीये, ते मी घेणार पण नाही. नाउ द जेनेटिक्स ऑफ ब्लड ग्रुप के लिए कुछ मैंने थोड़ा सा बेस बनाया जेनेटिक्स का, ताकि आपको समझ में आए कि व्हाट इज मीन बाय दोस्तों, what is meant by genotype, what is meant by phenotype, what is meant by dominant allele, what is meant by recessive allele, what is meant by homozygous condition, what is meant by heterozygous condition, what is meant by multiple allele, what is meant by codominance. आता हे चार शब्द एका सोयीने लेतो, हे 7-8 शब्द जरा लक्ष द्या. ना व्हाट इज मीन बाय दोस्तों, बात करते हैं व्हाट इज मीन बाय डोमिनेंट allele. व्हाट इज मीन बाय डोमिनेंट allele, जरा लक्ष द्या. व्हाट इज मीन बाय डोमिनेंट allele. इन शॉर्ट बोलूया, व्हाट इज मीन बाय डोमिनेंट allele. किसे कहेंगे डोमिनेंट allele. डोमिनेंट allele म्हणजे लक्षात ठेवा, allele, an allele which express in heterozygous, it allele which express in allele which directly तो allele express in both homozygous and heterozygous condition, both homozygous and heterozygous condition, both homozygous and heterozygous condition, both homozygous and heterozygous condition. और F1 हाइब्रिड में वो एक्सप्रेस होता है क्योंकि F1 हाइब्रिड हेटेरोजाइगस है, याला म्हणायचं डोमिनेंट अलील. नाउ व्हाट इज मीन बाय रिसेसिव अलील. रिसेसिव अलील का मतलब होता है दोस्तों, रिसेसिव मीन्स ये छोटा है, रिसेसिव म्हणजे गरीब असणे. रिसेसिव अलील हा एक्सप्रेस होतो फक्त, एक्सप्रेस ओनली इन allele, express only in homozygous condition. Allele express, allele which express only in homozygous condition, फक्त homozygous condition मध्येच एक्सप्रेस होतो, तो असतो रिसेसिव्ह allele. allele which express in homozygous condition त्याला म्हणायचं रिसेसिव्ह allele. फॉर एक्झाम्पल इथं जर सांगायचं झालं तर स्मॉल टी हा रिसेसिव्ह allele आहे. ह्याचं एक्झाम्पल जर सांगायचं झालं तर कॅपिटल टी हा डॉमिनंट allele आहे. आता कशाला म्हणायचं होमोझायगस. लेकरांनो होमोझायगस ना हा इंडिव्हिज्युअल असतो. मुलांनो होमोझायगस माझे लेकर आहेत, तुम्ही भविष्यातले मोठे डॉक्टर आहेत. होमोझायगस कंडिशन आहे, होमोझायगस कंडिशन मुलांनो म्हणजे काय, इंडिव्हिज्युअल असतो. हा होमोझायगस इंडिव्हिज्युअल असतो. हा पर्सन आहे लक्षात ठेवा, हा प्लांट असू शकतो, हा ॲनिमल असू शकतो, हा नमी लक्षात ठेवा. होमोझायगस इंडिव्हिज्युअल म्हणजे काय असतं, होमोझायगस इंडिव्हिज्युअल मीन्स हॅव सिमिलर allele. इंडिव्हिज्युअल हॅव सिमिलर allele. इंडिव्हिज्युअल हॅव इंडिव्हिज्युअल विथ सिमिलर allele, विथ सिमिलर allele, सारखेच allele असतात. सिमिलर allele फॉर अ पर्टिक्युलर कॅरेक्टर, फॉर अ पर्टिक्युलर ट्रेट म्हणा. ट्रेट म्हणजे फीचर किंवा कॅरेक्टर. फॉर एक्झाम्पल त्याचे दोन एक्झाम्पल आहेत. एक असतो दोस्तों दॅट इज, इसके एक्झाम्पल आहे फॉर एक्झाम्पल कॅपिटल टी याला म्हणायचं लेकरांनो होमोझायगस डॉमिनंट आहे. हा होमोझायगस डॉमिनंट आहे. दोन्ही पण सारखेच आलेले आहेत, कॅपिटल टी आणि दोन्ही पण डॉमिनंट आहेत, म्हणून त्याला म्हणायचं होमोझायगस डॉमिनंट. हा आहे होमोझायगस रिसेसिव्ह. दोन्ही पण सारखेच आलेले आहेत पण ते कसे आहेत, रिसेसिव्ह आहेत, म्हणून ह्या इंडिव्हिज्युअलला म्हणायचं असतं होमोझायगस रिसेसिव्ह इंडिव्हिज्युअल. होमोझायगस रिसेसिव्ह इंडिव्हिज्युअल. नंतर असतं हेटेरोझायगस इंडिव्हिज्युअल. हेटेरोझायगस इंडिव्हिज्युअल हा पर्सन असतो लक्षात ठेवा, हा प्लांट असणार आहे, हा ऑर्गॅनिझम आहे. हा काय असतो, इंडिव्हिज्युअल विथ डिसिमिलर allele. हा काय, इट इज एन इंडिविजुअल, अ पर्सन विथ अलग अलग allele है, डिसिमिलर allele होंगे. डिसिमिलर allele उसका एग्जाम्पल है दोस्तों. फॉर एग्जाम्पल इसका एग्जाम्पल की बात करेंगे तो ये हो गया दैट इज
कैपिटल टी स्मॉल टी, कैपिटल टी स्मॉल टी वाला इंडिविजुअल क्या होगा, वो हेटेरोजाइगस इंडिविजुअल होगा। ना व्हाट इज मीन बाय जीनोटाइप, जीनोटाइप की बात करेंगे दोस्तों तो ये आपको पता होना चाहिए, जीनोटाइप मतलब होता है जेनेटिक मेकअप ऑफ एन ऑर्गेनिज्म। जेनेटिक मेकअप जो है उसका, जेनेटिक मेकअप या फिर जेनेटिक कॉन्स्टिट्यूएंट, या फिर दूसरा एक शब्द यूज किया है एनसीईआरटी ने, कॉन्स्टिट्यूएंट, कि जेनेटिक कॉन्स्टिट्यूएंट क्या है ऑफ एन ऑर्गेनिज्म, उसे कहते हैं उसका जीनोटाइप। ऑफ एन ऑर्गेनिज्म उसे कहते हैं दोस्तों उसका जीनोटाइप। फॉर एग्जांपल की बात करेंगे, फॉर एग्जांपल गार्डन टी प्लांट में कैपिटल टी कैपिटल टी कैपिटल टी स्मॉल टी और स्मॉल टी ये उसके जीनोटाइप है। नाउ व्हाट इज मीन बाय दोस्तों, ये हो गया होमोजाइगस हेटेरोजाइगस। व्हाट इज मीन बाय फिनोटाइप, व्हाट इज मीन बाय फिनोटाइप, फिनोटाइप मींस एक्सटर्नल अपीयरेंस, जैसे कि टॉल दिखता है, मेरी आंखों से मुझे दिख रहा है, डॉर्फ छोटा है मुझे दिख रहा है, तो मेरे हेयर स्ट्रेट हेयर है, ये मेरा फिनोटाइप है। मेरी आईज ब्लैक है, ये मेरा फिनोटाइप है। ऐश्वर्या राय की आईज ब्लू है, तो वो उसका फिनोटाइप होगा, उसके आई के कैरेक्टर का, आई के कलर का। फिनोटाइप इज एक्सटर्नल अपीयरेंस, एक्सटर्नल अपीयरेंस, एक्सटर्नल अपीयरेंस ऑफ एन इंडिविजुअल, ऑफ एन, वो इंडिविजुअल दिखता कैसा है, उसका एक्सटर्नल अपीयरेंस कैसा है, उसे कहते हैं फिनोटाइप। ओके, फॉर एग्जांपल उसकी बात करेंगे दोस्तों तो टॉल एंड डॉर्फ, दे आर फिनोटाइप। टॉल एंड डॉर्फ प्लांट, ये फिनोटाइप है। किसी प्लांट को हम टॉल बोलते हैं, किसी को छोटा है तो डॉर्फ बोलते हैं। तो ये जो है टॉल एंड डॉर्फ प्लांट, दिस इज एन एग्जांपल ऑफ फिनोटाइप। फिर मैंने बोला मुझे एक शब्द बताना है, इसलिए पूरा चल रहा है ये और एक शब्द नहीं, क्योंकि ये जेनेटिक्स में ब्लड ग्रुप बहुत ही ज्यादा इंपॉर्टेंट है दोस्तों। व्हाट इज मीन बाय कॉन्सेप्ट ऑफ, बात कर रहे हैं कॉन्सेप्ट ऑफ मल्टीपल अलील की। मल्टीपल अलील मतलब होते हैं दैट इफ वन जीन हैव मोर देन टू अलील, जिसे कहते हैं मल्टीपल अलील। इफ वन जीन, एक ही जीन के जनरली दो अलील होते हैं। इफ वन जीन हैव, जनरली दो अलील होते हैं। इफ वन जीन हैव मोर देन टू अलील, मोर देन टू अलील, इफ वन जीन हैव मोर देन टू अलील, इफ वन जीन हैव मोर देन टू अलील, उसे कहते हैं कंडीशन ऑफ, दिस कंडीशन इज कॉल्ड मल्टीपल अलील। फिर मैंने कहा दोस्तों कोडोमिनेंस क्या है। नाउ व्हाट इज द कांसेप्ट ऑफ कोडोमिनेंस। कोडोमिनेंस का मतलब कुछ ऐसा है दोस्तों, इफ बोथ द अलील एक्सप्रेस इक्वली। डोमिनेंस में क्या आता है, जो डोमिनेंट अलील है वही एक्सप्रेस होगा। नाउ इफ बोथ द अलील, इफ दोस्तों इफ बोथ द अलील, if both the allele, if both the allele express equally, alleles express equally, if both the allele express equally, उसे कहते हैं कोडोमिनेंस। है कि इनकम्प्लीट डोमिनेंट होता है, वहां पे बोथ द अलील एक्सप्रेस पार्शियली। ओके, हे इथं सांगतो इनकम्प्लीट डॉमिनन्स, इथं काय संबंध नाही, पण इथं लिहितो इनकम्प्लीट डॉमिनन्स क्या होता है दोस्तों। इनकम्प्लीट डॉमिनन्स में बोथ अलील एक्सप्रेस पार्शियली, ह्याचं एक्झाम्पल सांगतो काय असतं यहाँ पे दोस्तों। इफ बोथ अलील एक्सप्रेस पार्शियली, बोथ अलील एक्सप्रेस पार्शियली, इसे कहते हैं दोस्तों इनकम्प्लीट डॉमिनन्स। म्हणजे समजा एक स्नॅपड्रॅगन नाम का एक फ्लावर है, 4 o'clock म्हणतात त्याला समजा, एक रेड कलरचं फ्लावर आहे आणि एक व्हाईट कलरचं फ्लावर आहे, त्यांच्यामध्ये जर क्रॉस झाला तर येणारं फ्लावर पिंक कलरचं असतं, तर याला इनकम्प्लीट डॉमिनन्स म्हणतात। म्हणजे दोघं पण पार्शियली एक्सप्रेस झाले, थोड़ा आधा रेड एक्सप्रेस हुआ है, आधा व्हाइट एक्सप्रेस हुआ है, दोनों का मिला के बन गया पिंक, याला इनकम्प्लीट डॉमिनन्स म्हणलं। कळत नाही तर चांगली गोष्ट बेटा, काही प्रॉब्लेम नाही, डोंट वरी, ठीक है। तुम्हाला कळत नहीं तो इसका मतलब आपका जेनेटिक्स बहुत ही बेस कुछ भी नहीं है, इसका मतलब ये है। और मैं दूसरा एक मतलब है, मैं थोड़ा फास्ट पढ़ा रहा हूँ क्योंकि ये मुझे दो कुछ चीजें बतानी है जेनेटिक्स ऑफ ब्लड ग्रुप, एबीओ ब्लड ग्रुपिंग, ताकि आपको समझ में आए। तो कुछ चीजें हैं, ये आपको समझ में नहीं आ रहा तो कोई बात नहीं, कोई दिक्कत नहीं है। इसका मतलब ये नहीं कि आपको ब्लड ग्रुपिंग समझ में नहीं आएगा, और ये मैं बाद में पढ़ाने भी वाला हूँ जेनेटिक्स में, टॉपिक है प्रिंसिपल ऑफ इनहेरिटेंस एंड वेरिएशन। लेकिन अगर कुछ समझ में नहीं आता तो कोई बात नहीं है, ये सब है।
ओके, ये सब है दोस्तों। डोमिनेंट एलील, रिसेसिव एलील, होमोजाइगस इंडिविजुअल, हेटेरोजाइगस इंडिविजुअल, जीनोटाइप, फिनोटाइप, मल्टीपल एलील, कोडोमिनेंस, इनकम्प्लीट डोमिनेंस। अभी मैं थोड़ा सा एग्जांपल लेके समझाता हूं, मैं आपको एग्जांपल लेके समझाता हूं। ओके, मैं आपको थोड़ा सा एग्जांपल लेके समझाता हूं, बाद में ये पढ़ो। मैं जो बोल रहा हूं ना, ये बाद में पढ़ने का है। कुछ कभी कभी कुछ ऐसे लेक्चर होते हैं तो सुनने होते हैं और बाद में जाके सेल्फ स्टडी से समझ में आते हैं ना। मुझे ब्लड ग्रुप का जेनेटिक्स मुझे बताना है, तो ब्लड ग्रुप का जो है दोस्तों, ब्लड ग्रुप मल्टीपल एलील का एग्जांपल है और कोडोमिनेंस का एग्जांपल है। ब्लड ग्रुप में मल्टीपल एलील के एग्जांपल है और कोडोमिनेंस के एग्जांपल आहे. ना व्हॉट इज मीन डॉमिनन्स, कोडॉमिनन्स आणि इनकम्प्लीट डॉमिनन्स आता तुमच्या सांगतो मी, तुम्ही नीट लक्ष द्या. डॉमिनन्स म्हणजे काय, कोडॉमिनन्स म्हणजे काय आणि इनकम्प्लीट डॉमिनन्स म्हणजे काय, तुम्ही मला माझ्या प्रश्नाचे उत्तर द्यायचे, पण देताल का नाही? येस ऑर नो, येस ऑर नो. नाव बऱ्याच लोकांना कळत नसणार आहे, नाही कळत काय प्रॉब्लेम नाही बेटा, हा काही प्रॉब्लेम नाही, हे कळणारच नाही, इट डझंट मॅटर. ज्या लोकांनी हे डिटेल अगोदर केलंय त्याला मी काय शिकवतो हे कळल, काही लोकांना कळणार नाही, इट डझंट मॅटर. मी जेनेटिक्स मध्ये ह्याला डिटेल मध्ये घेणार, ह्या टॉपिकचा पार्ट पण नाही, तुम्ही कुठंच तुम्हाला दिसणार नाही हे शब्द ह्या टॉपिक मध्ये. पण आय एम ट्राइंग टू कनेक्ट टू टॉपिक, बॉडी फ्लुइड अँड सर्क्युलेशन अँड प्रिन्सिपल ऑफ इनहेरिटन्स अँड व्हेरिएशन. बर, आता काय असतो तुम्हाला सगळं सांगतो. आता बघा जरा मी कसं सांगतोय. नाउ डॉमिनन्स कंडिशन म्हणजे काय तुम्हाला सांगतो. एक फॅमिली इमॅजिन करा, एक फॅमिली, त्या फॅमिलीमध्ये कपल आहे, कपल म्हणजे वाईफ आणि हजबंड आहेत असं कपल आहे, आणि त्यामध्ये कोणीतरी एक, समजा इमॅजिन करा हजबंड आपण म्हणूया, कोणी बी असू शकतो, तो डॉमिनंट आहे, त्याच्या म्हणण्यानुसारच सगळं घरात चालतं. ठीक आहे, कोणाला काय करायचंय, कोणाला काय घ्यायचं, कोणाला काय घ्यायचं नाही, कोणाला कुठल्या शाळेत ठेवायचंय, सगळं त्याच्या मनावर चालतं. आणि ती जी आई आहे बिचारी वाईफ, तिचं बिलकुल चालत नाही, तिच्या कशालाच किंमत नाही, तिला तिचं काही किंमत नाही असं नाही, चालतं पण जास्त काही तिचं चालत नाही असं बोलूया. वडिलाचं चालतं किंवा उलट पण असू शकतं, आईचं चालतं आणि वडिलाचं जास्त काही चालत नाही. आई डॉमिनंट असते, काही फॅमिलीमध्ये आई डॉमिनंट असते, तीच सगळं करते, तीच टीचरला फोन करते किंवा तीच बाकीच्या गोष्टी करते, किराणा आणते, बाकीच्या लोकांसोबत डील करते, मुलांच्या शाळेसोबत डील करते, त्याच्या स्वयंपाकासोबत डील करते, सगळं सगळं सगळं. वडील फक्त काम करतात आणि आई डॉमिनंट नेचर असतं, सगळ्यांशी आईच डील करते. असं एक आहे, आई किंवा वडील दोन्हीपैकी एक डॉमिनंट असू शकतात, ह्याला म्हणायचं लॉ ऑफ डॉमिनन्स. दोन्ही पैकी कोणीतरी एक डॉमिनंट आहे, एक रिसेसिव्ह आहे. क्लियर आहे, नीट लक्ष द्या. दोनों में से कोई तो भी एक डॉमिनंट है और एक रिसेसिव्ह आहे मम्मी पप्पा मध्ये आपल्या, हा ह्याला म्हणायचं लॉ ऑफ डॉमिनन्स. आता अशी एक असं एक घर असतं जिथं यहाँ पे क्या हो रहा है, ओनली डॉमिनंट अलील एक्सप्रेस और डॉमिनंट पॅरेंट एक्सप्रेस, असं आपल्या भाषेत बोलूया, डॉमिनंट पॅरेंट एक्सप्रेस व्हायला लागले. आता अशी एक कंडिशन आहे, आईचं पण चालतं, वडिलाचं पण चालतं. आईचं पण, आई जे बोलते, आई पण एक्सप्रेस होत असते, ती पण काही डिसिजन घेते आणि वडील पण काही डिसिजन घेतात आणि म्युच्युअली चालतं. ते एकमेकाच्या डिसिजन सोबत लगेच सहमत पण होतात, सहमत होतात. आणि मग असं पण काही फॅमिली जिथं बोथ मदर एंड फादर एक्सप्रेस पार्शियली. ठीक है, मदर कुछ कहती है तो फादर बोलते हैं हाँ ये अच्छा है, तो थोड़ा सा इसको ऐसे करते हैं. सो बोथ एक्सप्रेस पार्शियली, इसे कहते हैं इनकम्प्लीट डॉमिनन्स. ही पण चांगली पद्धत आहे बघा. आई पण एक्सप्रेस होते, वडील पण एक्सप्रेस होतात, आणि पार्शियली, इक्वली नाही, पार्शियली. आणि दोघांचा, यांचा थोडा विचार, त्यांचा थोडा विचार, आणि विचारात एक चांगला विचार, आणि दोघं संसार चालायला लागतो. याला म्हणायचं इनकम्प्लीट डॉमिनन्स, बोथ एक्सप्रेस पार्शियली. आता हे खतरनाक कंडिशन आहे कोडॉमिनन्स, ही जरा जास्त ठिकाणी आहे कोडॉमिनन्स. इथं आई पण एक्सप्रेस होते आणि वडील पण एक्सप्रेस होतात, आणि बोथ एक्सप्रेस इक्वली. आईचं एक म्हणणं असतं, वडिलाचं एक म्हणणं असतं, आणि कोणीच कोणाचं म्हणणं ऐकून घ्यायच्या तयारीत नाहीये. आई पण एक्सप्रेस व्हायला लागली, वडील पण एक्सप्रेस व्हायला लागले, बोथ एक्सप्रेसिंग इक्वली. तो ये है दोस्तों कोडॉमिनन्स. आणि ह्या घरामध्ये भांड्यांचा आवाज जरा जास्त येतो, ह्या घरामध्ये जरा आवाज शेजाऱ्यांना थोडाफार जास्त येतो, आणि इट्स अ नॉर्मल, वी आर ह्युमन बिंग. आपण भांडणार नाही तर कोण भांडणार आहे, लक्षात ठेवा. वी आर ह्युमन बिंग. भांडणं, रडणं, राग येणं, लक्षात ठेवा, वाईट वाटणं, हे नॉर्मल माणसाचे लक्षण आहेत, कधी लक्षात ठेवा. जे ॲबनॉर्मल लोक आहेत त्यांना असं काहीच वाटत नाही. ठीक आहे, रडणं, चिडणं, भांडणं, राग येणं, रुसणं,
ओके, हे नॉर्मल माणसाचे लक्षण आहेत. वी आर नॉर्मल ह्यूमन बीइंग. तर कोडॉमिनन्स बद्दल बोलतोय, बोथ मदर अँड फादर एक्सप्रेस इक्वली और फाइटिंग चलती है. ठीक है, माझंच खरे, माझंच खरे, माझंच खरे, माझंच खरे, और इसे कहते हैं कोडॉमिनन्स. समजते? डॉमिनन्स, इनकम्प्लीट डॉमिनन्स आणि कोडॉमिनन्स. डॉमिनन्स म्हणजे एकतर आई किंवा वडील दोघांपैकी एकच एक्सप्रेस होईल आणि त्याच्यानुसार सगळं चालेल. डॉमिनन्स. इनकम्प्लीट डॉमिनन्स, आई पण एक्सप्रेस होईल, वडील पण एक्सप्रेस होतील, पण पार्शली, आणि दोघांच्या म्युच्युअल विचाराने पुढे संसार चालेल. आणि कोडॉमिनन्स म्हणजे दोन, बोथ आर इक्वल, बोथ आर एक्सप्रेसिंग इक्वली. तर आईचं पण म्हणणं ती ठाम म्हणून असते, वडील पण त्यांचं म्हणणं ठाम म्हणून असतात. ह्या कंडिशनला म्हणायचं कोडॉमिनन्स. असंच आहे इकडं पण. आता तुम्ही मला सांगा, तुमच्या घरी काय सिच्युएशन आहे? डॉमिनन्स, इनकम्प्लीट डॉमिनन्स का कोडॉमिनन्स? तुमच्याकडे काय आहे? आहा सबके पास क्या है? डॉमिनन्स ठिकाणी काय म्हणतात? इनकम्प्लीट डॉमिनन्स, कोडॉमिनन्स. विचारायचं, समजून सांगायचं मम्मी पप्पाला आणि सगळ्यांना, ह्याला म्हणायचं डॉमिनन्स, इनकम्प्लीट डॉमिनन्स, कोडॉमिनन्स. तुमच्याकडे काय? ह्याच्यामध्ये काही वाईट असणं गरजेचं नाही. ओके, ह्याच्यामध्ये काही कोणतं कमी वगैरे नाही, नेचर आहे. कोणामध्ये इनकम्प्लीट डॉमिनन्स असतं, दोन्ही पण एकमेकाच्या विचाराने पुढे जातात. काही मध्ये कोडॉमिनन्स असतं, आई पण डॉमिनंट आहे, वडील पण डॉमिनंट आहे. आणि काही ठिकाणी डॉमिनन्स असतं, कोणीतरी एकच पॅरेंट डॉमिनंट असतं, एक रिसेसिव्ह. ठीक आहे, ऑल थ्री टाइप पॉसिबल नाही, ऑल थ्री टाइप पॉसिबल नाही. आयदर इनकम्प्लीट डॉमिनन्स, डॉमिनन्स और कोडॉमिनन्स. ओके, आलं लक्षात? कळालं हे काय कॉन्सेप्ट आहे? तर ब्लड ग्रुप मध्ये कोडॉमिनन्स एक एक्झाम्पल असतं. ब्लड ग्रुप मध्ये कोडॉमिनन्स. हा, आहा, मला वाटलंच, मला कोणीतरी प्रश्न विचारेल, सा तुमच्या घरी काय आहे? आमच्या घरचं विचारताय काय? तुमच्या घरी काय? आमच्या घरी कोडॉमिनन्स आहे. मी पण माझे विचार ठामपणे मांडत असतो, आणि डॉक्टर मृणाली मॅडम त्यांचे पण, ते पण त्यांचे विचार ठामपणे मांडत असतात, आणि आम्ही एकमेकांच्या विचाराला रिस्पेक्ट करतो. दॅट इज अ कोडॉमिनन्स. दॅट इज कॉल्ड एज अ कोडॉमिनन्स. हा, रिस्पेक्ट इच अदर. ओके, असं नाही ना की आपला ब्रेन जसा विचार करतो तसंच बाकीच्यांनी विचार करावा, नाही ना. माझ्या ब्रेन मध्ये काही 4 केमिकल एक्स्ट्रा रिलीज होत असतील, जे आतापर्यंत सायंटिस्टने डिस्कोर्स सुद्धा केले नाहीत, है ना. असं असतं. सो हे घरी समजून सांगायचं, डॉमिनन्स, कोडॉमिनन्स, इनकम्प्लीट डॉमिनन्स, आणि होमोझायगस इंडिव्हिज्युअल म्हणजे काय, हेटेरोझायगस इंडिव्हिज्युअल म्हणजे काय, हे कळालं पाहिजे. पहिलं तर जीन म्हणजे काय, अलील म्हणजे काय कळालं पाहिजे. डॉमिनंट अलील कशाला म्हणायचं आता कळालं. मग तुमच्या घरी डॉमिनंट अलील कोण आहे? तुमच्या घरी आता समजा ज्यांच्या घरी डॉमिनन्स कंडिशन आहे, डॉमिनंट अलील कोण आहे तुमच्या घरी? चला सांगा, तुमच्या घरी डॉमिनंट अलील कोण आहे? हा, मम्मी. कोणीतरी म्हणतंय आजी. बरं, कोणाच्या घरी पप्पा डॉमिनंट असतात, कोणाच्या घरी मम्मी डॉमिनंट असतील. आपले आई वडील म्हणजे अलील आहेत, आपले आई वडील म्हणजे अलील आहेत. ठीक आहे, लक्षात ठेवा. त्याच्यामुळेच हे सगळं व्हायला लागले. ठीक आहे, कोणाच्या घरी कोणी म्हणते माय सेल्फ, मीच डॉमिनंट आहे, कोणी म्हणतं वडील डॉमिनंट म्हणजे मेल डॉमिनंट आहे. ठीक आहे, मम्मी पप्पा नाही, दोघांपैकी एकच, मम्मी आणि पप्पा पैकी. तिसरे ऑप्शन नाही द्यायचे. कळतंय? मम्मी पप्पा पैकी कोण डॉमिनंट आहे? मम्मी पप्पा पैकी कोण डॉमिनंट आहे? मम्मी किंवा पप्पा. काय काही ठिकाणी, आणि काही ठिकाणी बोथ असतील, पण मग ते पार्शली एक्सप्रेस होतात का इक्वली एक्सप्रेस होतात? हे पण जे पार्शली एक्सप्रेस होतात का, लक्षात ठेवा, त्यांचं एकदम चालू असतं, ते एकदम हॅपी गो लकी कपल आहे ते. ठीक आहे, बरं तसं तर तसं, बरं असं तर असं. आणि जे कोडॉमिनन्स आहेत ते मात्र एकमेकावर आपलं विचार थोपत असतात म्हणजे सांगत असतात. काही लोक ऍक्सेप्ट पण करतात, असं काही थोपत नाहीत. तर इथं थोडंसं भांड्याला भांडं लागतं. तुम्हाला कळालं असेल मला काय म्हणायचं. दिस इज अन बेस्ट एक्झाम्पल. थँक्यू सो मच नम्रता डोकेवेड, थँक्यू. कळालं? ठीक आहे, आणि तसं असेल तरच चालतं, व्यवस्थित लक्षात ठेवा. असं काही नाही कुठलंही, म्हणजे असं नाही की कोडॉमिनन्स असेल तरच व्यवस्थित आहे, इनकम्प्लीट डॉमिनन्स असेल तरच व्यवस्थित आहे, किंवा डॉमिनन्सच असेल तरच व्यवस्थित आहे, असं बिलकुल काही नाही. एक एक्झाम्पल दिले. सगळं कुठलीही कंडिशन सुद्धा, ते विचार कसे आहेत त्या डॉमिनन्सीचे ते महत्वाचे आहे. त्या डॉमिनन्सीचा थॉट कसा आहे, त्या थॉट मध्ये घराचं कल्याण आहे का? मग तो इनकम्प्लीट असू द्या, कोडॉमिनन्स असू द्या, कोडॉमिनन्स असू द्या, इट डझंट मॅटर. त्या थॉट म्हणजे फॅमिलीचं हॅपीनेस, त्या फॅमिलीचं ग्रोथ, त्या फॅमिलीचं प्रॉस्पेरिटी, हे सगळं सामावलेलं पाहिजे. ठीक आहे, सगळं चांगलं आहे. थँक्यू सो मच. कैसा लगा आपको?
कैसा लगा ये? थँक यू. थँक यू. हा, आता हे कळतं ना रे. आता माझ्या घरी मला सांगायची गरजच नाही की आता मला कन्फ्यूज जिंदगीत होणार नाही. को डॉमिनन्स, इनकम्प्लीट डॉमिनन्स आणि डॉमिनन्स काय. हे जेनेटिक्सच घेतलं आज मी लेक्चर. उद्याच्याला परत बोलूया. हे बरं मुलांनो, एक सांगतोय